स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, मला काय बोलावं कळत नाही, मला कोणाला विचारावं कळत नाही, मला कुठे जावं कळत नाही, मला कसं करावं कळत नाही, अशी जी मराठी वाक्य असतात ती इंग्लिशमध्ये कशी बोलायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे, मला काय बोलावं कळत नाही. मला कळत नाही याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो आय डोंट नो. आय डोंट नो काय बोलावं, व्हॉट टू से. म्हणजे वाक्य असं होईल, आय डोंट नो व्हॉट टू से. मला काय बोलावं कळत नाही. दुसरं वाक्य आहे, मला कोणाला विचारावं कळत नाही. मला कळत नाही. आय डोंट नो कोणाला विचारावं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात whom टू आस्क. whom म्हणजे कोणाला, whom टू आस्क. whom म्हणजे कोणाला, आस्क म्हणजे विचारणे. आय डोंट नो whom टू आस्क. मला कोणाला विचारावं कळत नाही. तिसरं वाक्य आहे, मला कुठे जावं कळत नाही. आय डोंट नो कुठे जावं, फिअर टू गो. आय डोंट नो फिअर टू गो. मला कुठे जावं कळत नाही. चौथं वाक्य आहे, मला कसं करावं कळत नाही. वाक्याची सुरुवात होते आय डोंट नोने. आय डोंट नो कसं करावं, हाऊ टू डू इट. हाऊ म्हणजे कसं, आय डोंट नो हाऊ टू डू इट. मला कसं करावं कळत नाही. पाचवं वाक्य आहे, मला कधी सुरू करावं कळत नाही. आय डोंट नो कधी सुरू करावं. कधीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हेन. व्हेन टू सुरू करण्याला, सुरू म्हणजे स्टार्ट. आय डोंट नो व्हेन टू स्टार्ट. मला कधी सुरू करावं कळत नाही. सहावं वाक्य आहे, मला का असं होतं कळत नाही. आय डोंट नो असं का होतं. का म्हणजे व्हाय धिस हॅपन्स. आय डोंट नो व्हाय धिस हॅपन्स. मला असं का होतं कळत नाही. मला काय निवडावं कळत नाही. आय डोंट नो काय निवडावं. कायला म्हणतो व्हॉट. व्हॉट टू निवडणे म्हणजे चूज. आय डोंट नो व्हॉट टू चूज. आय डोंट नो व्हॉट टू चूज. मला कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही. मला कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही. आता हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल. विश्वासला इंग्लिशमध्ये म्हणतात बिलीव्ह किंवा ट्रस्ट. मला कसं समजावं कळत नाही. मला कळत नाही. आय डोंट नो कसं समजावं. कसं म्हणजे हाऊ. हाऊ टू समजण्याला आपण म्हणतो अंडरस्टँड. आय डोंट नो हाऊ टू अंडरस्टँड. त्याला काय लिहावं कळत नाही. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ही. ही डोंट नो काय लिहावं म्हणजेच व्हॉट टू राईट. ही डोंट नो व्हॉट टू राईट. त्याला काय लिहावं कळत नाही. अशाच प्रकारे या ठिकाणी
त्याला, तिला किंवा आपल्या मित्राला, वडिलांना, आईला असं बोलायचं असेल तर या ठिकाणी फक्त वाक्याचा कर्ता बदलायचा आहे. अशा प्रकारे वाक्य तयार होतील. त्याला काय लिहावं कळत नाही, तिला काय लिहावं कळत नाही किंवा माझ्या मित्राला काय लिहावं कळत नाही. माझ्या मित्राला म्हणायचं असेल तर माय फ्रेंड डोंट नो व्हॉट टू राईट. अशा प्रकारे अनेक वाक्य तयार होतील. मला काय शिकावं कळत नाही. मला कळत नाही. वाक्याची सुरुवात या 3 शब्दांनी होते. मला, आय डोंट नो. काय शिकावं. कायला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॉट. व्हॉट टू शिकण्याला म्हणतो लर्न. आय डोंट नो व्हॉट टू लर्न. मला काय शिकावं कळत नाही. मला कुठून सुरू करावं कळत नाही. आय डोंट नो कुठून सुरू करावं. कुठून इंग्लिशमध्ये म्हणतो फिअर. फिअर टू स्टार्ट. आय डोंट नो फिअर टू स्टार्ट. मला काय ठरवावं कळत नाही. आय डोंट नो काय ठरवावं. कायला म्हणतो व्हॉट. व्हॉट टू ठरवण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डिसाईड. आय डोंट नो व्हॉट टू डिसाईड. मला कोणाशी बोलावं कळत नाही. आय डोंट नो कोणाशी बोलावं. कोणाशीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो whom. whom टू टॉक टू. मला कोणाशी बोलावं कळत नाही. आय डोंट नो whom टू टॉक टू. मला कसं उत्तर द्यावं कळत नाही. आय डोंट नो. कसं म्हणजे हाऊ. हाऊ टू. उत्तर द्यावं म्हणजेच ॲन्सर. ॲन्सर म्हणजे उत्तर देणे. आय डोंट नो हाऊ टू ॲन्सर. मला कसं हाताळावं कळत नाही. आय डोंट नो कसं हाताळावं. कसं म्हणजे हाऊ टू. हाताळण्याला आपण म्हणतो हँडल. हँडल इट. आय डोंट नो हाऊ टू हँडल इट. मला काय करायला हवं कळत नाही. आय डोंट नो काय करायला हवं. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो व्हॉट आय शूड डू. आय डोंट नो व्हॉट आय शूड डू. मला काय करायला हवं कळत नाही. मला कुठे बसावं कळत नाही. मला कळत नाही. आय डोंट नो कुठे बसावं. कुठे म्हणजे फिअर टू. फिअर टू सीट बसण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सीट. आय डोंट नो फिअर टू सीट. मला काय घ्यावं कळत नाही. आय डोंट नो काय घ्यावं. काय म्हणजेच व्हॉट टू. घेण्याला इंग्लिशमध्ये म्हणतो टेक. आय डोंट नो व्हॉट टू टेक. मला काय घ्यावं कळत नाही. मला काय निवडायचं आहे ते कळत नाही. आय डोंट नो काय निवडायचं आहे. काय. व्हॉट आय हॅव टू चूज. आय डोंट नो व्हॉट आय हॅव टू चूज. मला काय निवडायचं आहे ते कळत नाही.
अशाच प्रकारची नवनवीन वाक्य तुम्हाला शिकायची असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.